जे आपलं राष्ट्रगीत आहे त्यामध्ये असं कोण बोलल्याने काही बदल होईल असं मला वाटत नाही आणि कुणी बदल सुचवण्याची काय आज एवढ्या वर्षानंतर बदल सुचवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। जे आहे त्यांनी देशाला उंचीवरती नेलेलं आहे आणि आपलं राष्ट्रगीत हे आपलं राष्ट्रगीत आहे। यामध्ये आपण स्वतःमध्ये बदल घडवण्याची वेळ आहे, आपण काही बदलायची गरज नाही। दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत चर्चा चालू आहे, त्याबाबत नाही, मला असं काही कानावरती नाही। आदरणीय काकी त्याला उत्तर देतील आणि देव त्यांच्या मागणीला किंवा साकड्याला कसा प्रतिसाद देतो हे आपल्याला बघायला मिळेल। गृह खातं आराराबांचा जो एक आदर्श जो होता गृह खात्याला घालून दिला तो विसरला असं वाटतं। सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आज आपण पावलं उचलणं गरजेचं आहे। आता आपण पंढरपुरातल्या पुण्यभूमीमध्ये आहे, संतांच्या भूमीतला किंवा संतांच्या विचारातला जो महाराष्ट्र आहे, जे संस्कार गेली अनेक वर्षे या संतांनी आपल्या महाराष्ट्रावरती केलेले आहेत, त्या विचारांची विसर कुठेतरी महाराष्ट्राला पडतोय आणि आबांनी नेहमी संतांच्या विचारांच्या माध्यमातून गृहमंत्रीपद चालवण्याचा प्रयत्न केला, ते त्यांनी कृतीतून सुद्धा दाखवून दिलं होतं। त्यामुळे होय, आबांच्या गृहमंत्रीपदाचा विसर आजच्या या संस्कृतीला पडतोय असं मला वाटतं। तुम्ही राष्ट्रवादीचे काही आमदार EVM वर शंका व्यक्त करतायत, असे त्याची मागणी आहे, तुमचं काय मत आहे? एकूण सांगितलं की नाही तसं होऊ शकत, निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयोगाने आज सांगितलं की आम्ही काही शंका व्यक्त केलेल्या आहेत। त्या शंकांच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग निरसन करेल, ते निरसन योग्य वाटलं तर ठीक, अन्यथा पवारसाहेब जो मार्ग आम्हाला सांगतील त्या मार्गाने आम्ही जाऊ। पण एकूण सगळं बघितल्यानंतर मी फक्त EVM आहे असं म्हणणार नाही। अनेक भागांमध्ये बोगस मतदार वाढवले गेले, अनेक भागांमध्ये मतदार उडवले गेले, अशी सुद्धा प्रकरणं घडलेली आहेत। लोकांच्या मधून आता ऐकायला मिळतोय वेगवेगळ्या पद्धतीच्या आमिषांचा कशा पद्धतीने वापर केला गेला, सत्तेचा दुरुपयोग कसा केला गेला, हे सगळं आता लोकांच्या मधून ऐकायला मिळतंय। त्यामुळे हे सगळं बघता महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संबंध देशातल्या कुठल्याही राज्यातल्या निवडणुका लोकशाही पद्धतीनं पार पडतात, यावरती आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं मलाच नव्हे तर या राज्यातल्या आणि देशातल्या मतदान केलेल्या प्रत्येक मतदाराला वाटतं। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।